तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। बीडमध्ये हत्या घडवणारे मंत्रिमंडळात आहेत, त्याचबरोबर बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांना राज्यात गुंडांना अभय दिलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केला। त्याचबरोबर परळीत 118 बूथवर मतदान होऊ दिलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। बघूयात त्यांनी काय म्हटलं। सगळ्यात आधी बीडमधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे। बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत, आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत, आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात। हे आधी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं। लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो, देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो, त्याची किंमत मला मोजावी लागेल, मला माहिती। तर आपणच एसआयटीची मागणी केली होती असं मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी। आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे। आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख। तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे।